आज पुणे म्युनिसिपल कमिशनर आणि पुणे पोलीस कमिशनर यांनी पुण्याचं एक प्रेझेंटेशन केलंय, ज्याच्यामध्ये शॉर्ट टर्मच्या दृष्टीनं आपल्याला काय इंटरव्हेन्शन्स करता येतील त्याचा एक प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की साधारणपणे महानगरांमध्ये जी काही ट्रॅव्हलिंगची ऍव्हरेज स्पीड आहे ही 30 किलोमीटर पर आवर असली पाहिजे, पण पुण्यामध्ये ती 19 किलोमीटर केवळ आहे आणि काही वेळास तर ती 12 किलोमीटर पर आवर पर्यंत जाते. म्हणून ती 30 किलोमीटर पर आवर पर्यंत नेण्याकरता काही इंटरव्हेन्शन्स आज आम्ही प्लॅन केलेले आहेत. साधारण डिसेंबर 2026 पर्यंत हे इंटरव्हेन्शन्स जे पुणे पोलीस कमिशनरनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आणि पुणे म्युनिसिपल कमिशनरने आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आमच्या समोर ठेवले, त्याला आम्ही एक मान्यताही दिलेली आहे. हे जर इंटरव्हेन्शन झाले तर टप्प्याटप्प्यानं पुढच्या 1-1.5-2 वर्षामध्ये आपल्याला पुण्यातले जे काही 34-35 बॉटलनेक्स आहेत ते आपल्याला दूर करता येतील, मिसिंग लिंक्स जे आहेत त्या आपल्याला करता येतील आणि त्याच्यासोबत आपल्याला एटीएमएस जे आपण करतो 503 जंक्शनवर, त्या एटीएमएस मुळे मोठ्या प्रमाणात प्रेडिक्टिव्ह अशा प्रकारचं सिम्युलेशन मॉडेल आपल्याला तयार करता येईल आणि त्यातनं पुण्यातलं ट्रॅफिक हा बऱ्यापैकी आपल्याला स्मूथ करता येईल आणि 30 किलोमीटर पर आवर अशी जी काही पुण्याच्या ट्रॅफिकला आपल्याला गती द्यायची आहे ती गती देता येईल. त्यासोबतच पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर आणि पिंपरी चिंचवडचे जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे यांनी तिथलं प्रेझेंटेशन केलंय. तुलनेनं पिंपरी चिंचवडचे रस्ते मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आपण सांगितलेले आहेत आणि या सगळ्या भागामध्ये आपल्याला रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स ज्या वेगवेगळ्या तयार करता येतील. मग त्याच्यामध्ये आर्टिक्युलेटेड बसेस याचं देखील सिस्टीम आपल्याला तयार करावे लागेल. एक साधा आपण जर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये आपल्याला नीट अशा प्रकारची जर बस सिस्टीम उपलब्ध करून द्यायची असेल, आज आपल्याकडे 2000 बसेस आहेत, त्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये 6000 पर्यंत आपल्याला न्याव्या लागतील. त्याकरता काय सिस्टीम आपल्याला उभी करता येईल, आज त्याच्याकरता निधी हा काही फार मोठी गोष्ट नाही आहे, पण आता इलेक्ट्रिक बसेसची आपल्याकडे प्रोडक्शन आणि डिलिव्हरी ही हळू होतीये, त्यामुळे त्याच्यात काय इंटरव्हेन्शन करता येईल अशा प्रकारचे अनेक जे विषय आहेत या विषयांमध्ये आज चर्चा झालेली आहे. त्यात काही सोल्युशन्स देखील आम्ही काढलेले आहेत. मला विश्वास आहे की या सगळ्या गोष्टी जर आपण योग्य प्रकारे केल्या तर पुण्याच्या ट्रॅफिकला आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रेग्युलेट करू शकतो. एक अजून महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कोर पुणे जो एरिया आहे याच्यामध्ये रस्त्याखालचा एरिया हा केवळ 6% आहे आणि अतिशय छोटे रस्ते आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक डिस्पर्सल जे आहे हे करणं फार कठीण आहे किती प्लॅनिंग केलं तरी. आणि म्हणून पुणे म्युनिसिपल कमिशनरला आम्ही सांगितलंय की पुण्यामध्ये टनेल्सचं एक नेटवर्क त्यांनी प्लॅन केलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये टनेल्सच्या माध्यमातून आपल्याला काही ट्रॅफिक सोल्युशन्स या ठिकाणी करता येतील आणि तेही काम लवकरात लवकर आपण करू. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.